छोल्याची भाजी कोणाला नाही येत, प्रत्येकालाच येते. पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असतेच ना. तर आज मी तुम्हाला एक अतिशय झटपट पद्धत शेअर करणार आहे, जेणेकरून अगदी तुम्ही पटकन ही भाजी बनवू शकाल. तर बरेच जण छोल्याची भाजी करत असताना छोले रात्री भिजवतात, त्यानंतर त्याला उकडतात आणि मग त्याला फोडणी देऊन ती भाजी केली जाते. तर असं न करता अगदी 2 स्टेप करून सुद्धा आपण ही भाजी तयार करू शकतो. त्यासाठीच आज आपण कुकरचा वापर करणार आहोत. तर ही भाजी कशी बनवायची आणि किती वेळ लागतो, काय काय जिन्नसं वापरलेली आहेत, या सगळ्यांची माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर छोल्याची भाजी करायची असेल तर त्यासाठी थोडंसं प्रिपरेशन करा. साधारणतः किमान 4 ते 5 तास तरी छोले भिजत ठेवा. आणि जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचे असतील तर तुम्ही ही प्रोसेस रात्री करू शकता. मी सकाळी बनवणार आहे त्या हिशोबानेच रात्री 1 वाटी छोले भिजत घातले होते. सुरुवातीला पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर जर 1 वाटी छोले असतील तर किमान 3 ते 4 वाटी पाणी ॲड करा. जेवढं जास्त पाणी असेल तेवढे छोले किंवा चणा चांगला भिजला जातो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे मीठ टाका. आता बरेच जण मीठ वापरत नसतील, पण मीठ टाकल्यामुळे होतं काय, की तुम्ही जेव्हा छोल्याची भाजी करता किंवा छोले खाता तेव्हा ते अतिशय टेस्टी लागतात. आता दुसऱ्या दिवशी छोले व्यवस्थित भिजलेले आहेत, आपण याची भाजी बनवतोय. यातलं पाणी काढून टाका आणि एक पटकन झटपट होणारं वाटण तयार करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, एक मोठा कांदा उभा चिरलेला, 1 ते 2 टोमॅटो आवडीनुसार, जसं आंबट आवडत असेल त्या पद्धतीने, साधारणतः 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा, याचबरोबर 1 चमचा आपण जिरं वापरलेलं आहे. मिक्सरमध्ये झटपट एक प्युरी तयार करून घ्या या पद्धतीने. एकदा काय मिक्सरमध्ये प्युरी केली की झालं, मग आता लगेच आपण भाजीला फोडणी देऊया. खूप काही किचकट पद्धत नाही, अगदी सोपी पद्धत आहे. बऱ्याचदा कढईमध्ये भाजी शिजायला वेळ लागतो. अशा वेळी जर कुकरचा वापर केला तर भाजीही पटकन बनते आणि आपल्याला वेगळे असे छोले उकडावं लागत नाही. कुकरमध्ये तेल टाकून हिंग टाकलेलं आहे आणि खडे मसाले, त्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे आणि कॅप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे. कढीपत्ता वापरायचा. याचबरोबर मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण किंवा जी काही कांदा टोमॅटोची प्युरी होती ती ॲड केलेली आहे. आता व्यवस्थित आपल्याला ही प्युरी किंवा हा मसाला परतून घ्यायचा आहे. साधारणतः यातनं तेल सेपरेट झालं पाहिजे इथेपर्यंत हा मसाला परतून घ्या, म्हणजे भाजी अतिशय खमंग, रुचकर आणि भाजीला छान तर्री सुटते. इथे आता 1 ते 1.5 चमचा आवडीनुसार काश्मीरी रेड चिली पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा धने पावडर आणि साधारणतः 2 चमचे छोले मसाला, कुठल्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता. आता व्यवस्थित हा मसाला मिक्स करा. आता तुमच्याकडे जर छोले मसाला नसेल तर घरात जो काही घरगुती गरम मसाला असेल तर तो तुम्ही वापरू शकता. कारण आपण ऑलरेडी खडे मसाले टाकलेले आहेत, त्यामुळे इतर एक्स्ट्राचा छोले मसाला नाही वापरला तरी चालेल, पण टेस्ट खूप छान येते म्हणून मी आहे अवेलेबल म्हणून तो वापरलेला आहे. इथे बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि परत एकदा मसाला हलवून घ्या आणि साधारणतः मीडियम टू लो फ्लेमवर एक 3 ते 4 मिनिटासाठी मसाला परतून घ्या. त्यानंतर आपल्याला यामध्ये चणे ॲड करायचे, जे की ऑलरेडी आपण भिजत ठेवले होते. भिजवल्यामुळं होतं काय, की छोले जे आहेत ते लवकर शिजतात. अगदी आपण न भिजवता सुद्धा करू शकतो, पण ते थोडेसे कचवट राहतातच. तर त्यासाठी सुरुवातीलाच भिजवा आणि त्यानंतर डायरेक्ट कुकरमध्ये टाकून छान शिट्टी घेऊन शिजवा. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, आवडीनुसार चवीनुसार मीठ वापरावं. इथे तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता आंबटपणा येण्यासाठी. यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे साधारणतः 4 वाटी आणि बारीक थोडीशी कसुरी मेथी ॲड केलेली आहे हातावर थोडंसं क्रश करून, जेणेकरून भाजीला छान फ्लेवर आणि सुगंध येतो. आता सुरुवातीला हे जे काही छोले आहेत आपल्याला उकळी येईपर्यंत असंच शिजवून घ्यायचं आहे आणि एकदा काय उकळी आली की मग आपण कुकरचं झाकण बंद करूया आणि साधारणतः 3 शिट्ट्या हाय फ्लेमवर आणि 3 शिट्ट्या या मीडियम टू लो फ्लेमवर घ्यायचे आहेत. अशा प्रकारे 6 शिट्ट्या घेऊन आपल्याला ही भाजी तयार करून घ्यायचं आहे. तर जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटाचा वेळ लागतो. अगदी पटकन भाजी होते आणि तुमची एक स्टेपसुद्धा वाचते किंवा जी काही पद्धत आहे छोले उकडवून मग भाजी करायची त्यात खूप वेळ जातो. असं न करता झटपट कुकरमध्ये ही भाजी तयार करून पहा. भाजी तयार आहे. आता गरमागरम भाजी चपातीसोबत सर्व करा
आणि या भाजीचा आस्वाद घ्या. अतिशय टेस्टी, बनवायला खूप सोपी, अगदी सकाळच्या घाईगडबडीमध्ये पटकन तुम्ही ही भाजी बनवू शकता. आता तुम्ही ही भाजी बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. गार्निशिंगसाठी आपण थोडीशी कोथिंबीर, ग्रेट केलेला अद्रक आणि याचबरोबर थोडेसे कांदे, याबरोबर हिरवी मिरची अगदी डेकोरेटिव्ह आपण सर्व केलेलं आहे. हवं तर असं काही न करता सहज सर्व करा आणि या भाजीचा आनंद घेऊन मला नक्की कळवा.